नमस्कार मंडळी, तर मी राणी गाडे आणि माझ्या नवीन एका YouTube व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण रेस्टॉरंटसारखी कढई पनीर बघणार आहोत, तेही एकदम सोप्या पद्धतीने. चला न स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी एक पातेलं ठेवले तापायला. त्यामध्ये ना थोडं चमचाभर तेल घालून त्यामध्ये मोठे 2 कांदे कट करून टाकलेत. आता या कांद्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजूया. आता इथे मी 2 मोठे कांदे घेतलेत. तुम्ही इथे 3ही घेऊ शकता आणि 4ही घेऊ शकता. ग्रेव्ही तुम्हाला जितकी क्वांटिटी हवी तेवढ्या प्रमाणात तुम्हाला कांदे घ्यावे लागतील. आता या कांद्याला छान असं टेक्स्चर आलंय ब्राऊन कलरचं. त्यानंतर यामध्ये मी मोठे 2 चिरलेले टोमॅटो ॲड करून टाकते आणि ही ना सगळ्यात बेस्ट ग्रेव्ही असते जी की कढई पनीरची आहे. आता आपण एखाद्या रेस्टॉरंटला ह्या गोष्टी खातो तेव्हा आपल्याला असं वाटतं ना ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आणि काहीतरी स्पेशल मसाला आहे तेव्हा त्याची टेस्ट अशी आहे. तर हे काहीच नाही राहत. आपण जर त्या गोष्टींना मनापासून केल्या ना तर त्या तशाच होतात. आता इथे आपला छान कांदा टोमॅटो परतत आलाय. आता टोमॅटो शिजायसाठी इथे मी अर्धा चमचा मीठ घातलंय. मीठ टाकून पुन्हा याला छान परतवून घेऊयात आणि त्याच सोबत ना यामध्ये मी आलं लसूणची 1 चमच पेस्ट ॲड केली तुम्ही आलं आणि लसूण साबूत सुद्धा टाकू शकता. आता यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करू. त्यामध्ये अर्धी चमच मी हळदी पावडर टाकले. त्याच सोबत लाल काश्मीरी तिखट आणि तिखट मसाला हा सुद्धा 1-1 चमचा ॲड करून घेऊयात. आता तुम्ही हे जे मसाला बनवताय ना, हा प्रॉपरली कढाई पनीर मसाल्याचा आहे, जो की एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलाय. आता बहुतेक रेसिपीमध्ये तुम्ही बघितलंच असेल, यामध्ये कढाई पनीरमध्ये काही सिक्रेट मसाले सुद्धा बनवले जातात. सो मी ते सिक्रेट मसाले काहीच बनवले नाही. जे काही कढाई पनीरची ग्रेव्ही मी रेडी केली ते तुमच्या समोर रेडी केले आणि हा खूप सोप्या पद्धतीने कढाई पनीरची रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला आवडेल सुद्धा. आता 2 मिनिट झाकण ठेवून ही ग्रेव्ही छानपैकी अशी शिजू द्यायची आहे आपल्याला, जेणेकरून मिक्सरमध्ये याची एकदम स्मूथली पेस्ट रेडी झाली पाहिजे. आता इकडे बघा तुम्ही छान कांदाही शिजलाय, टोमॅटोही शिजलाय आणि सगळे मसाले यामध्ये ॲडजस्ट झालेत. तेलसुद्धा सुटले आपल्या वाटणाला. आता याला मिक्सरच्या जारमध्ये छान अशी पेस्ट बनवून घेऊयात आपण. पातेलं तापायला ठेवलंय, त्यामध्ये 1 चमचा तेल, 1 चमचा बटर टाकून छान मेल्ट व्हायला ठेवूयात. आता हे सगळं गरम झाल्यावर यामध्ये क्यूब्स साईजमध्ये आपल्याला 1 शिमला मिरची, 1 कांदा आणि 1 टोमॅटोचे तुकडे करून घ्यायचे आहेत मोठे-मोठे. आता बटर इथे चांगलं मेल्ट झालंय. त्यामध्ये 1 तेजपत्ता, 1 लवंग, मिरं आणि दालचिनीचा तुकडा टाकलाय आणि हे मोठ्या-मोठ्या स्लाइसमध्ये कट केलेला कांदा, टोमॅटो, शिमला यामध्ये छान परतवून घेऊयात आपण. आता हे तुकडे छान परतण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा मीठ जर टाकलं ना, तर लवकर परतल्या जातात आणि थोडेसे हे तुकडे सॉफ्ट होतात. आता याला छान खमंग असं भाजून घेऊयात आपण. आता हे भाजते तोवर आपली इकडे कढाई पनीरचा मसाला रेडीच झालेला आहे. तो मिक्सरमधून काढूनही घेते. त्यासोबत ना इकडे हे छान परतत येतंय. आता हे छान परतलंय. त्यामध्ये ना पनीरचे तुकडे जे केलेत ना आपण ते सुद्धा ॲड करूयात. तुम्हाला जर जास्त भाजलेले तुकडे लागत असतील तर तुम्ही त्याप्रकारे छान भाजून घ्या. आता मी यामध्ये नॉर्मल फ्राय करते. आता कढई पनीरला जास्त काही मसाले वगैरे लागत नाहीत. पण सगळ्यात मेन लागतं ते म्हणजे हे मोठ्या स्लाइसचे कांदा, शिमला आणि टोमॅटोचे तुकडे. यामध्ये तुम्ही कलरच्या शिमलाही घेऊ शकता जे बेल पेपर्स असतात. पण ते काही मी ॲड नाही करत आहे. मला कारण तुम्हाला स्टार्टिंगलाच मी सांगितलं होतं, की एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने जे काही घरात अवेलेबल आहे त्याच्यापासूनच ही कढई पनीर आपण रेडी करतोय. आता हे छान स्मूथ केलेली जी पेस्ट आहे ग्रेव्ही कढई पनीरची ती यामध्ये ॲड करून घेऊयात आणि छान परतवून घेऊयात. आता यामध्ये कोणताही मसाला टाकायची तुम्हाला गरज नाही तिखट वगैरे, कारण आपण हे जेव्हा कांदा टोमॅटो भाजत होतो तेव्हा जे ॲड केलंय तेच ठेवायचं आहे. आता हे छान परतून ना याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊयात. 2 मिनिटासाठी छान याला तेल सुटू देऊयात.
आता तुम्ही बघता याला छान तेल सुटलंय. आता यामध्ये ना किचन किंग मसाल्याचा एक अर्धा चमचा मी यामध्ये ऍड करते आणि त्याचसोबत ना बारीक चिरलेली छान अशी हिरवीगार कोथिंबीर वरतून गार्निशिंगला टाकून देऊयात आपण. खूप छान प्रकारे कढाई पनीर रेडी झालंय. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल आशा करते. आणि खूप साधी आणि सरळ सोप्या पद्धतीची आहे. वास तर इतका खमंग सुटला आहे खरंच. खूप छान ही रेसिपी रेडी झालेली आहे आपली. तुम्ही नक्कीच ट्राय कराल. तुम्हाला अजून कोणती रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करायला विसरू नका. सोबतच तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून तुमचा सपोर्ट मला असू द्या. आय होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल. छान गरमागरम पराठ्यासोबत नाहीतरी फुलक्यासोबत ही छान अशी भाजी टेस्ट करून बघा. इतकी सुंदर झाली होती ना. नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि चला मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.